Chief Guest, Honorable Upasabapati Sir, Honorable D.B. Mogal Sir, LMC President, Honorable Srimati Manjiri Tai Kunde Madam, Honorable LMC Members, Srimati Sunita Tai Kunde, Usha Tai Kadlak, Advocate Shrikant Raite, Advocate Samir Bhosle, Mr. Vaibhav Pangawane, Mr. Ajay Gole, Mr. Devdatta Kapse, all my dear parents, lovely children, my teaching staff and non-teaching staff. I heartily welcome you on this auspicious occasion. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे हा ॲन्युअल डे म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव देणारा आहे. त्यासाठी आपण जी थीम निवडली ती म्हणजे शिववंदना. शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण मुलांमध्ये उतरावेत हा त्यामागचा आमचा हेतू. त्यासाठीच आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि ही थीम निवडली. मला शाळेविषयी सांगायला आवडेल की आमचे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीत सरस आहेत. शाळेची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नुकतंच CPSE अफिलिएशन मिळालं आणि ती आमच्या सर्वांसाठी, पालकांसाठी आनंदाची बाब आहे. पुढचं असं मी नक्की सांगेल की 350 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली होरायझनला. आज 850 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. मग ते करिक्युलर असेल किंवा को करिक्युलर, प्रत्येक क्षेत्रात ते चमकत आहेत. शाळेच्या अचिव्हमेंट सांगायच्या तर फक्त अकॅडमिक्समध्येच नाही तर को करिक्युलर क्षेत्रामध्येही ते अचिव्हमेंट करत आहेत. आमची हॉकीची टीम असेल, मार्शल आर्ट असेल, बॉक्सिंग असेल, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये डान्स असेल, म्युझिक असेल, योगा असेल, विद्यार्थी गुण संपादन करत आहेत आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की शाळेची जी प्रगती होत आहे यामध्ये पालकांचाही मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच आज ह्या उंचीवर आम्ही पोहोचलो आहोत. शाळेच्या पालकांसोबतच आम्हाला मोठा पाठिंबा आहे तो आमच्या मॅनेजमेंटचा, ज्यांच्या शिवाय हे अचिव्हमेंट मिळवणं अशक्य होतं. मी मॅनेजमेंटचे ह्या वतीने, शाळेच्या वतीने आभार मानेल आणि आजच्या कार्यक्रमात आलेल्या सर्व पालकांचे, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. होरायझन अकॅडमी निफाड यांच्या वतीनं शिववंदना हा कार्यक्रम आपण करत आहोत. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, अतिशय मोठ्या भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांना बघायचं आहे. या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा देतो. या आपल्या मुलामध्ये छोटी छोटी मुलं आहे, सगळे रंगीबेरंगी कपडे घालून सगळं तयार झालेले आहेत आणि त्यांना तुमच्या पुढे त्यांच्या कलेचं प्रदर्शन करायचं आहे आणि त्या कलेला आपण साथ दिली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. ही मुलं शिकत असताना, वर्गामध्ये शिकत असताना शिक्षकाचं अतिशय महत्त्वाचं काम असतं की त्या मुलांमधून 100-80 मुलं असतील त्यातले सुनतदार मुलं कुठल्या कार्यक्रमासाठी अतिशय योग्य असे ते निवडून त्यांना संबंध काही काळ त्याचं मार्गदर्शन करायचं, त्यांची रिहर्सल घ्यायची, प्रॅक्टिस घ्यायची. हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्या शिक्षकांनी केलं असतं. म्हणून प्रथम मी सगळ्या शिक्षकांना धन्यवाद देतो आणि ज्यांची मुलं या ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणारे त्या पालकांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य असतं. त्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी कार्यक्रम करायला परवानगी दिली, वेळोवेळी येण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे सुद्धा हे कार्यक्रम अतिशय चांगले झालेले, चांगले होतील 100%. आणि काही लोक गेम्समध्ये काम करतात, फुटबॉलमध्ये असेल तर ते सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. Respected teachers, all PTA members, SMC members, dear parents and my lovely students, good evening to one and all. It gives me great pleasure to be here today as a guest at Horizon Academy Nifad for the annual concern Shiv Vandan 2025-26. I am thankful to the school management for giving me this wonderful opportunity. Today's program beautifully shows our rich
culture, traditions, and values through music, dance, and drama. Culture is our identity, and it is very important for the young generation to understand and respect it. I truly appreciate the hard work of the teachers who guided the student with great dedication. Preparing such a grand program needs patience, teamwork, and love. My heartfelt congratulations to all the teachers and staff. Dear students, you all are amazing. Your confidence, discipline, and talent are clearly visible here. Along with studies, activities like these help you grow mentally, emotionally, and socially. Always believe in yourself and continue to work hard. I would also like to thank the parents for their constant support and encouragement. When school and parent work together, children shine brighter. Our Horizon Academy is always committed to the all-round development of students. On the occasion of this annual concern, on behalf of Maratha Vidya Prasarak Samaj, I sincerely thank all the parents, students, the principal, and all the teaching and non-teaching staff of this school. I wish that the school continues its educational work with same enthusiasm, and I request the parents to always support the school. I wish Horizon Academy NIFAD for great success in coming years. May this institution continues to spread knowledge, culture, and good values in society. Once again, congratulations to everyone for this beautiful event. Thank you and have a wonderful evening. होरायझन अकॅडमी निफाड या स्कूलच्या आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी करता उपस्थित असलेले सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच खरं आपल्या मुलामुलींचा कार्यक्रम बघण्याकरता उपस्थित झालेले सर्व पालक, आपल्या इंग्लिश मीडियम विभागाचे शिक्षणाधिकारी शिंदे सर, या विद्यालयाच्या प्राचार्य सोनोरे मॅडम, खरं त्यांचे सर्व शिक्षकवृंद, सर्व सेवक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, खरं आपल्या सर्वांना या प्रत्येक वर्षाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची आतुरतेने आपण या ठिकाणी वाट बघत असतो आणि निश्चित एक चांगला पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो. शेवटी या संस्थेमध्ये, आपल्या होरायझन अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आपली या ठिकाणी सर्व आपण करत असतो. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकास मिळाला पाहिजे, सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे, या दृष्टीने निश्चित आपला प्रयत्न या ठिकाणी असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे स्नेहसंमेलन आपण या ठिकाणी आयोजित करतो की विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या कलागुण दाखवायला व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध व्हावं आणि निश्चित एक चांगला उद्देश आपला या ठिकाणी सफल होतोय. खरं मला या ठिकाणी सांगण्यासाठी आनंद होतोय की आपल्या होरायझन अकॅडमी या स्कूलला CBSE ॲफिलिएशन याच वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालं आहे. त्यामुळं गुणात्मक दर्जा निश्चित देण्याचं काम आपली शाखा या ठिकाणी करते. भविष्यामध्ये निश्चित एक नंबरची शाळा म्हणून आपल्याला इथल्या नावारूपाला या ठिकाणी आणायचं आहे. सोनवणे मॅडम व त्यांचे सर्व शिक्षकांना खरं मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो, सर्व सेवकांना धन्यवाद देतो की ॲप्लिकेशन करता मोठे कष्ट त्यांनी या ठिकाणी घेतले आणि पहिल्याच याच्यामध्ये ते ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी मिळवू शकलो. संस्थेचे पदाधिकारी म्हणून संस्थेचं जे कार्यकारी मंडळ असेल ते आम्ही निश्चित ज्या काही सोयीसुविधा या ठिकाणी लागत असतील ते देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. शेवटी आमचा एकच उद्देश असतो, ज्या पालकांनी ज्या विश्वासावर आपल्या होरायझन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतली असेल त्या विश्वासाला कुठेही तडा नाही गेला पाहिजे. त्या मुलाचं असेल मुलीचं असेल शिक्षण निश्चित चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. त्याला निश्चित सर्व क्षेत्रामध्ये आपण क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना यावर्षी चांगलं यश या ठिकाणी मिळवलं का. आपल्या म्हणजे कला प्रकार किंवा गायन वादनामध्ये सुद्धा मॅरेथॉनच्या स्पर्धेच्या वेळेस सुद्धा आपल्या या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एक चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला. म्हणजे आपण नुसतं शाळेपुरतं काम करत नाही तर जिल्हा पातळीवर सुद्धा आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळवत आहे. त्याबद्दल पुन्हा त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.